नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर युद्धाकरता जमलेल्या स्वकीयांना पाहून भक्तराज अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दोन प्रकारचा मोह प्राप्त झाला. मी कोण आहे, आत्मस्वरूपाच्या संबंधाने प्राप्त असणारं जे अज्ञान त्याला साधारण प्रकारचा मोह असं म्हणतात. तो सर्वांच्याच ठिकाणी अनुभवाला येतो. तो सामान्य स्वरूपाचा मोह आहे. आणि स्वतःला प्राप्त झालेलं क्षत्रियाचं युद्ध नावाचं कर्म त्या स्वधर्माच्या ठिकाणी पाप प्राप्त होईल, हिंसा घडेल असं कर्माच्या संबंधाने असणारं जो अज्ञान किंवा मोह त्यालाच असाधारण स्वरूपाचा मोह असं म्हणतात. सर्वांच्या ठिकाणी जो मोह असतो, जे अज्ञान असतं, तो साधारण स्वरूपाचा मोह. आणि एकाच विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणी जर मोह असेल, अज्ञान असेल, तर तो असाधारण स्वरूपाचा मोह. भगवंतावर जबाबदारी आहे की दोन्ही प्रकारचा मोह निवृत्त करायचा. म्हणून भगवंताने पहिल्यांदा 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अर्थात दुसऱ्या अध्यायातील अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासूंश्च नानुशोचन्ते पंडिताः या श्लोकापासून देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुम अर्हसि या 30व्या श्लोकापर्यंत साधारण स्वरूपाचा आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारा जो अज्ञानाचा मोह तो निवृत्त करण्याचा भगवंताने प्रयत्न केला. आणि स्वधर्माच्या विषयी असणारा जो असाधारण स्वरूपाचा दुसरा मोह स्वधर्ममपीच्या आव्यक्षण विकंपितो अर्हसी या श्लोकापासून पुढे त्याही मोहाची निवृत्ती करण्याचा भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्या प्रकारचा जो मोह आहे तो सांगण्याकरता भगवंत म्हणतात, अर्जुना, तुझ्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये मात्र फरक आहे. बोलणं म्हणजे उक्ती, प्रज्ञावादान भाषसे, बोलत असताना पंडितांना मान्य असणाऱ्या गप्पा तू करतो आहेस, पण कृती मात्र अशोचान अन्वशोचः, पंडित पुरुषांना न शोभणारी कृती तू करतो आहे. कारण जे पंडित असतात, विद्वान असतात, जिवंत असणाऱ्यांच्या विषयी शोक करत नाही, यात नवल नाही, मेलेल्या व्यक्तीच्या विषयी देखील शोक करत नाही. अज्ञानी माणसं पुत्र मरण पावला की शोक करतात, शास्त्र जाणणारे जिवंत पुरुषा मुलाविषयी शोक करतात, पंडित मात्र कोणाच्याही विषयी शोक करत नाही. का बरं? शोकम तरतीच आत्मविद, आत्मवेत्ता जो पुरुष असतो तो शोकाचं उल्लंघन करून पलीकडे जात असतो. पलीकडे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये प्रतिष्ठित होत असतो, तो शोक करत नाही. आता भगवंताला भक्तराज अर्जुनाला आत्म्याचं निस्संदेह ज्ञान करून देण्याकरता आत्मा शरीरापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगण्याकरता पहिल्यांदा आत्म्याचं नित्यत्व सांगावं लागतं. मनुष्याला देहाचा अनुभव असतो, 3 प्रकारचे देह असतात. त्या देहापेक्षा मी वेगळा आहे ही जर अनुभूती आली तर तो स्वतःला देहापेक्षा वेगळा समजू शकतो. आणि खरं असं आहे, मान्यतेमध्ये जरी आपण स्वतःला देह समजत असलो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने परिचय विचारला सरळ तर लगेच आपण आधार कार्ड वगैरे सांगतो, म्हणजे परिचय देहाचा सांगतो. पण विचार जर केला तर आपण सगळेजण देहापेक्षा वेगळे आहोत. कसं? एखादा व्यक्ती जर मरण पावला तर देह इथे असतो आणि व्यक्ती निघून गेलेला असतो. याचा अर्थ तो व्यक्ती वेगळाच असतो ना. ज्या अर्थी तो निघून गेला, कधीतरी आला असला पाहिजे, ज्याच्यात आला, ज्याच्यातून निघून गेला त्यापेक्षा तो वेगळा असला पाहिजे. जसं की आपण या आश्रमामध्ये आलो, का बरं? आश्रमापेक्षा आपण वेगळे आहोत. पाठ संपला की आपण निघून जाणार, का? कारण आपण वेगळे आहोत. तसं देहामध्ये जीवात्मा प्रवेश करतो म्हणून वेगळा आहे आणि देहातून निघून जातो म्हणून वेगळा आहे. हेच ज्ञान सांगण्याकरता भगवंत 12व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना, नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाहा न चैव न भविष्याम सर्वे वैमत परम. मी पूर्वी नव्हतो असं नाही, म्हणजे पूर्वी होतो. तू नव्हता असं नाही, तूही पूर्वी होता. हे सगळे राजलोक पूर्वी नव्हते असं नाही, सगळेजण आपण पूर्वी होतो. वर्तमान काळात आपण आहे आणि भविष्यामध्ये देखील आपण असणार आहोत. ज्या अर्थी आपण 3ही कालामध्ये विद्यमान राहणार आहोत त्या अर्थी आपण नित्य आहोत, अमर आहोत. हा देहभूत काळात नव्हता, भविष्य काळात राहणार नाही. फक्त वर्तमान कालामध्ये फक्त देहाची प्रतीती येते. याचा अर्थ देह अनित्य स्वरूपाचा आहे. हे भगवंताने देहापेक्षा आत्मा वेगळा आहे हे सांगण्याकरता 12व्या श्लोकामध्ये तो विचार सांगितला. आणि वर्तमान देहाचा जर विचार केला तर वर्तमान देहामध्ये जीवात्म्याला 3 प्रकारचे अवस्थांतराची आपत्ती म्हणजे प्राप्ती होते. कोणती? देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. ज्याप्रमाणे जीवात्म्याला एकाच अवस्थेमध्ये एक देह असताना 3 अवस्थांतराची अनुभूती येते,
3 अवस्थांतर झालं तरी देह बदलत नाही, तसं जीवात्म्याला अन्य देहांतराची प्राप्ती होते. धीर असणारा पुरुष तत्संबंधाने मोहाला प्राप्त होत नाही. बरं, भक्तराज अर्जुनाने सांगितलं देवा खरं आहे, देहांतराची प्राप्ती झाली तर धीर पुरुषाला मोह प्राप्त होत नाही. जिवंत आणि मेलेल्यांच्या विषयी पंडित मनुष्य शोक करत नाही, मला कळालं. पण वर्तमान कालामध्ये असणारे जे भीष्मादिकांचे देह आहेत त्यांचा जर मला संयोग प्राप्त झाला तर मला सुख वाटतं, आणि यांचा जर मृत्यूच्या पश्चात वियोग प्राप्त झाला तर मला दुःख वाटतं. त्यांचं मला कायम संयोग व्हावं, तत्संबंधाने मला सुखाची प्राप्ती होईल, आणि त्यांचा जर मला वियोग झाला तर दुःखाची प्राप्ती होईल. भगवंत म्हणतात अर्जुना मग हे सहन कर. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमा पायनो नित्यास्तांती दिक्षस्व भारत. हे अर्जुना, इंद्रिय आणि विषयांचा असणारा अनुकूल किंवा प्रतिकूल संबंधाने प्राप्त होणारा विषयांचा इंद्रियांचा संबंध सुख आणि दुःख देणाराच आहे. सुख आणि दुःख देणारा इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध कायम राहणारा नाही. आगमा पायिनहा येणारा आणि जाणारा असल्यामुळे अनित्य आहे. मग काय करावं? तांती तिक्षस्व अर्जुना, त्यांना सहन करावं. सहन करणं सगळ्यात मोठं तप आहे. प्रारब्धाने सगळ्यांचे असणारे भेटीगाठी होतात, प्रारब्धाने सगळे एकत्र राहतात, आणि प्रारब्ध संपलं की सगळे निघून जातात. आपल्या सर्वांचा समष्टी प्रारब्ध आहे 4 ते 5.5 पर्यंत, म्हणून आपण सगळेजण एकत्र इथे राहणार. सगळ्यांचं प्रारब्ध वेगवेगळ्या मार्गाने निघून जाईल. पाठानंतर कोणी दर्शनाला जाईल, कोणी प्रदक्षिणा करेल, कोणी इथंच थांबेल, कोणी भजन करेल. प्रत्येकाचं नंतरचं प्रारब्ध वेगळं आहे आणि अगोदरचंही प्रारब्ध वेगळे आहे. प्रारब्धानुरूप सगळेजण एकत्र येतात, काही कालापर्यंत राहतात. तत्संबंधाने शोक करण्याचं काय कारण आहे? सर्वांचा संयोग प्राप्त झाला, चिंतन झालं म्हणजे सुखाची प्राप्ती आहे, आणि सर्वांचा वियोग झाला, पाठ संपला, वियोग झाला की दुःखही प्राप्त होऊ शकतं. पण तरी देखील सहन करावं उद्यापर्यंत. तांती तिक्षस्व भारत. इंद्रियांचा आणि विषयांचा असणारा संबंध हा सहन करावा. सहन करणं फार मोठं तप आहे. आणि हे विषयांचे आणि इंद्रियांचे संबंध कायम राहणारे नाही. देखे अनित्यतिया परी मनोनी तू अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. हे अर्जुना, तो या विषयांचा आणि इंद्रियांचा संबंध तादात्म्य आपल्या अंतःकरणामध्ये कधीही धारण करू नको, यांना सहन करावं. भगवंताला विचारलं, तुम्ही म्हणता इंद्रियांचा आणि विषयांचा असणारा संबंध किंवा संयोग अनुकूल किंवा प्रतिकूलतेच्या संबंधाने सुख आणि दुःख देणारा आहे, येणारा जाणारा आहे, त्यांना सहन करावं. पण सहन केल्यानंतर जो सहन करतो त्या साधकाला काय फलाची प्राप्ती होते? त्या फलाचा विचार 15व्या श्लोकामध्ये सांगतात. यम हि नव्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. हे पुरुषर्षभ, यम पुरुषम, ज्या पुरुषाला, कसा आहे तो पुरुष? सम दुःख सुखम, सुख आणि दुःखाला समान समजणारा. पहिला अर्थ होतो बरं का. सुख आणि दुःखाला समान समजणारा म्हणजे सुखाने हर्षाला प्राप्त न होणारा आणि दुःखाने विषादाला प्राप्त न होणारा. 12व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा. यस्मान्न द्विजिते लोको लोकान्न द्विजिते चयः हर्षामर्ष भूय द्वेगैर मुक्तो यस्य च मे प्रियः. भगवंत काय सांगतात? तो हर्ष आणि शोक असेल, आपणची विश्व झाला नाही, त्या संबंधाने ओवी आहे बघा. मनोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन जगची देह जाहले. मनोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. दुसरं काही अनुभवालाच येत नाही, म्हणून सुख आणि दुःखामध्ये समान राहणं हा एक भाव आहे. हर्षाला प्राप्त न होणं सुख आलं तर, आणि दुःख आलं तर विषादाला प्राप्त न होणं, हा देखील सम दुःख सुखम याचा एक अर्थ होतो, किंवा सम स्वरूपाचा अर्थ होतो समनाम ब्रह्म. आणि ब्रह्माच्या ठिकाणी असणारं सुख दुःख हे कल्पित आहे, आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होत असते. म्हणून सुख आणि दुःखाला देखील ब्रह्मस्वरूप समजणं हा देखील सम दुःख सुखम असा एक अर्थ होतो. जो असं समजतो आपल्या बुद्धीला इंद्रियांच्या पाठीमागे, मनाच्या पाठीमागे विषयांकडे जाऊ देत नाही, आपल्या बुद्धीला प्रेरणा करून धियम ईरयती प्रेरयती परमात्म्याकडे, असा जो धीर पुरुष असतो सह अमृतत्वाय कल्पते. तो अमृत स्वरूपाला प्राप्त करून करण्याचं सामर्थ्य किंवा योग्यता संपादन करतो. हे साधका करता आहे. आणि जो सिद्ध महात्मा पुरुष आहे अमृतत्वाय कल्पते, तो अमृत स्वरूपालाच प्राप्त होतो, असंच ज्ञानोबराय अर्थ करतात. हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःखी दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. हे विषय जया ते ना कळीती, हे इंद्रिय आणि इंद्रियांच्या आकर्षणाचे असणारे विषय ज्या पुरुषाला आकलन करू शकत नाही, म्हणजे आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही. याचा अर्थ काय झाला? इंद्रियाचं आकर्षण, विषयाचं आकर्षण इंद्रियाच्या माध्यमातून त्याला आकर्षित करू शकत नाही. म्हणजे विषयाचं आकर्षण नसेल तर इंद्रिय स्थिर राहतील,
इंद्रिय स्थिर राहिले की अंतःकरण स्थिर राहील, आणि अंतःकरण स्थिर राहिलं की तो परमात्मा स्वरूपाला जाणू शकतो. कारण हे परमात्मा ज्ञान न जाणण्याकरता महत्त्वाचं कारण भगवंतांनी सांगितलं, येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तेही आकळीचे अंतःकरण म्हणून भ्रमे. म्हणजे इंद्रियांच्या अधीन आपण गेलो तर इंद्रिय आपल्या अंतःकरणाला भ्रमिष्ट करतात, आणि भ्रमिष्ट झालेलं अंतःकरण परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. या उलट विषयाचं आकर्षण ज्याला आकर्षित करू शकला नाही त्याचं अंतःकरण भ्रमाला प्राप्त होऊ शकणार नाही, आणि भ्रमाला प्राप्त झाला नाही तो परमात्मा स्वरूपाला जाणेल. आणि जो परमात्मा स्वरूपाला जाणतो, परमात्म्याला पुन्हा जन्म नसल्यामुळे त्याला देखील गर्भवास संगती नाही अशी याची संगती लावावी लागते या ओव्याची पाठीमागं. म्हणजे इथे 3 ओव्या लागतात. तैशी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख, पहिली ओवी. येथ नेनावया हिचे कारण जे इंद्रियाधीनपण ती आकळीचे अंतःकरण म्हणून भरमे, दुसरी ओवी. आणि मग गर्भवास संगती नाही तया इथे विषय जया ते नाकळीते, असा सगळा कारणाचा विचार करून मग ज्याला ही गर्भवास संगती नाही तो जिवंत असताना कसा आहे, नित्यरूप पार्था, नित्य स्वरूप आहे ब्रह्माचं. हा जिवंत असणारा ब्रह्मच आहे. का बरं? कारण आत्मत्वाने अपरोक्षत्वाने त्याने आत्मस्वरूपाला जाणलं, आणि जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्रह्मवेत्ता म्हणू नये, म्हणावं काय, ब्रह्मच आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मवेत्ता होत नाही. कारण वेत्ता म्हणजे जाणणारा वेगळा झाला, आणि ज्याला जाणलं ते ब्रह्म पुन्हा वेगळं झालं, पुन्हा द्वैत आलंच की. पण ते चालत नाही. जो ब्रह्माला जाणतो खरं तो ब्रह्म होतो का? ब्रह्म असतोच, ब्रह्म असतोच. फक्त अप्राप्तीचा भ्रम निवृत्त होतो, एवढंच फक्त घडतं, बाकी काही घडत नाही. म्हणून तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची, इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय यांना जो नागवला जात नाही, यांच्या ताब्यात जात नाही, असा असणारा पुरुष ब्रह्मस्वरूपाचा आहे. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म, आम्हा त्याशी प्रतिती परब्रह्मची हा, असं आम्हाला वाटतं. भगवंतांनी इथपर्यंतचा विचार सांगितला. आता भगवंत पुढे सांगतात, किंवा भक्तराज अर्जुनाने शंका केली, तुमचं म्हणणं काय आहे? जगतामध्ये 2 पदार्थ, एक आत्मा आणि अनात्मा, देह चैतन्य, असे तुम्ही विचार सांगतात. आता याच्यावर शंका फार गोड घेतली मधुसूदन सरस्वतीने. सगळा विस्तार सांगणं बरोबर नाही, आणि ते सगळं माझ्या लक्षातही नाही. आता फक्त एक शंका फक्त सांगतो. श्लोकामध्ये प्रवेश करत असताना मधुसूदन सरस्वतीने अशी शंका निर्माण केली, प्रभू तुमच्या मतानुसार 2 पदार्थ आहे, एक आत्मा आणि अनात्मा. आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि अनात्मा असणारा पदार्थ असज्जड दुःखरूप आहे. तर मग हे जर 2 पदार्थ असतील तर आत्मा सच्चिदानंद स्वरूप जसा आहे तसे अनात्म पदार्थ सच्चिदानंद स्वरूप का होऊ शकत नाही? पहिला भाव. आणि दुसरा भाव, अनात्मा जर असज्जड दुःखरूप असेल तर त्याच्याच प्रमाणे आत्मा देखील असज्जड दुःखरूप का होऊ शकत नाही? म्हणजे आत्म्याप्रमाणे अनात्मा सत का होऊ शकत नाही, म्हणजे नित्य का होऊ शकत नाही, सत्य का ठरू शकत नाही, आणि अनात्म्याप्रमाणे आत्मा मिथ्या का ठरू शकत नाही? अशा प्रकारचे प्रश्न विचारले. भगवंत सांगतात, असं म्हणू नये अर्जुना, कारण जो अनात्मा आहे तो फक्त दिसण्यापुरता आहे, कायम राहत नाही, आणि आत्मा जो आहे तो मात्र कायम राहणार आहे. या दोघातला काय भेद आहे हे परस्परामध्ये अन्योन्याध्यास करू नको. यातला असणारा भेद काय आहे? तो भेद तत्वज्ञानी पुरुषांनी जाणलेला आहे, आणि मीही सांगितलेलं आहे. पण प्रमाण तुला अगोदर त्यांचं देतो. काय? तत्वदर्शेवेही. भगवंताने देखील आपल्या बोलण्याकरता तत्वज्ञानी पुरुषांचा संदर्भ दिलेला आहे, म्हणजे संतांचं प्रामाण्य दिलेलं आहे. म्हणजे श्रुती, युक्ती, अनुभूती यानुसार सगळं सांगावं लागतं. काय फरक आहे आत्मा आणि अनात्मा याकरता विचार 16व्या श्लोकामध्ये सांगतात. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तोस्तनयस्तत्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि दृष्टः अन्तः अनयोः तत्वदर्शिभिः. भगवंत सांगतात, तत्वदर्शिभिः उभयोः अनयोः अंतः दृष्टः. तत्वज्ञानी पुरुष जे असतात, तत्वाचं दर्शन करणारे, न की तार्किक. मधुसूदन सरस्वती असा अर्थ करतात, तत्वाचं दर्शन करण्याची दृष्टी ज्यांना प्राप्त झाली, तार्किक मनुष्य हे नाही, किंवा अनात्मा असणाऱ्या जगाला पाहणारे नाही, जगाला बाजूला सारून थोडक्यामध्ये ज्यांची असणारी अंतकरणाची वृत्ती
विषयाला विषय न करता विषयोपहित चैतन्याला विषय करते असं जे असणारे पुरुष असतात त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात. तत्वाचं दर्शन करणारे. भगवंतांनी ते ज्ञानाची लक्षणं सांगत असताना देखील ज्यांना तुला शरण जायचं आहे ना ते असे असले पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणादि गच्छति. त्याच्या अगोदर तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शनः. तत्वाचं दर्शन करणारे असले पाहिजे. थोडक्यामध्ये ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. श्रोत्रिय असावे, शास्त्राचा अध्ययन असावं, तळमळ असावी म्हणजेच कृपाळू असावे, पण स्वतःला अनुभूती असली पाहिजे. त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात. ते तत्वदर्शी काय करतात? उभयोहो अनयोहो या दोघांचा अंतनाम निर्णय दृष्ट हा त्यांनी जाणलेला आहे. कोणत्या दोघांचा? आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, या दोघाच्याही संबंधाने काय निर्णय आहे, यांचं काय स्वरूप आहे, यांचा विचार त्यांनी केला. आणि काय निर्णय आहे? भगवंत सांगतात, अर्जुना असतः भावः न विद्यते. जो असत पदार्थ असतो, असत कुणाला म्हणतात? ज्या पदार्थाला देश, काल किंवा वस्तू या तिघांचा परिच्छेद प्राप्त होतो. या तीन परिच्छेदाने जी वस्तू परिच्छिन्न होते म्हणजे मर्यादित होते, किंवा देशाने ज्या वस्तूचा अंत होतो, कालाने अंत होतो, वस्तूने ज्या ज्या पदार्थाचा अंत होतो, या तीनपैकी कोणत्याही एका परिच्छेदाने ज्यांना परिच्छिन्न भाव प्राप्त होतो, ज्यांचा नाश होतो, त्या सगळ्या वस्तूंना असत असं म्हणतात. उदाहरणार्थ देहाचा आपण विचार करूया. देहाचा अंत तिन्ही पद्धतीनं होतो. का बरं? देशाने अंत होतो की नाही देहाचा? कल्पना करा, देह या व्यासपीठावर आहे, खाली जमिनीवर नाही. या देशात आहे, या देशात नाही, म्हणजे देशाने अंत झाला. वर्तमान कालामध्ये दिसतो, भूतकाळात नव्हता, भविष्य काळात राहणार नाही, म्हणजे कालाने अंत झाला. देह इथे आहे पण या वस्तूमध्ये नाही ना, वस्तूने अंत झाला. म्हणजे ज्याला देश काल वस्तू आणि देश काल वस्तू या तीन गोष्टी ज्याला परिच्छेद निर्माण करू शकतात, परिच्छिन्न करू शकतात, संकोचित करू शकतात, नष्ट करू शकतात, ते सगळे पदार्थ असत असतात. देहाच्या ठिकाणी तिन्ही पण परिच्छेद विद्यमान असतात. म्हणून जो असत असणारा देह भावः न विद्यते, याची सत्ता, याची विद्यमानता कधीच नसते अर्जुना. पण डोळ्याने दिसतो ना? हो दिसतो फक्त आम्ही सांगतो, असतो असं नाही. असणं वेगळं, दिसणं किंवा भासणं वेगळं आहे. असणं हे अस्तित्व असणं, अस्तित्व असतं. जे असणं असतं ना ते अस्तित्वामध्ये असतं किंवा सत्ता प्रदर्शित करता येते. पण दिसण्यामध्ये आणि भासण्यामध्ये सत्ता नाही सांगता येत, फक्त प्रतीती मात्र सांगता येतं. म्हणून असत असणारा जो देह आहे याची विद्यमानता कधीही नसते असा विचार सांगितला. आणि सतः याच्या उलट ज्याला देश, काल, वस्तू हे परिच्छिन्न करू शकत नाही असा सत्स्वरूप असणारा आत्मा, त्याचा अभाव मात्र कधी होत नाही. असत पदार्थाचा भाव, विद्यमानत्व कधी नसतं. आणि सद्रूप असणारा परमात्मा याचा अभाव कधीही विद्यमान नसतो, तो कायम असतो असा विचार सांगितला. परमात्म्याला देश परिच्छेद का करू शकत नाही? कारण परमात्मा सर्व व्यापक आहे, सगळ्या देशामध्ये आहे. जसा या देशामध्ये आहे आळंदीमध्ये, तसाच तो परमात्मा पैठण क्षेत्रामध्ये आहे की नाही? म्हणजे देश परिच्छेद त्याला करू शकत नाही, सगळ्या देशात आहे. काल परिच्छेद का करू शकत नाही? कारण परमात्मा भूतकालात होता, आताही आहे, सर्वांच्या हृदयामध्ये मी रूपाने. आणि भविष्य कालामध्ये परमात्मा राहणार, म्हणून काल परिच्छेद होऊ शकत नाही. परमात्मा जसा या हृदयामध्ये आहे तसा याही वस्तूमध्ये आहे ना. ध्वनिक्षेपक आहे हे परमात्म्याचं स्वरूप आहे. ध्वनिक्षेपक बाजूला ठेवा म्हणजे पाठ झाल्यानंतर, पण ध्वनिक्षेपक आहे हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो या वस्तूमध्ये आहे, या शरीरामध्ये आहे. म्हणजे ज्याला देश, काल, वस्तू हे तीन परिच्छेद परिच्छिन्न करू शकत नाही त्याला सत असं म्हणतात. आणि त्या सत वस्तूचा कधीच अभाव होत नाही. या उलट ज्याला हे तीन परिच्छेद परिच्छिन्न करतात त्याचं विद्यमानत्व कधीच नसतं. अशा दोघांच्या संबंधाने असणारा विचार भगवंतांनी सांगितला. हे कोणी बघितलं? तत्वाचं दर्शन करण्याची ज्यांची वृत्ती आहे, जे तत्वाला बघतात, त्यांचा विचार भगवंतांनी सांगितला. म्हणून आत्म्याप्रमाणे अनात्म्याला सत्य म्हणता येत नाही किंवा अनात्म्याप्रमाणे आत्म्याला मिथ्या म्हणता येत नाही, असा दोघांचा निर्णय तत्वज्ञानी पुरुषांनी सांगितला. शंकेचं निराकरण झालं. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण करतात. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. आता म्हणजे पाठीमागं भगवंतांनी एक विषयाची समाप्ती केली बरं का. अशोचानन्व शोचस्त्वम या श्लोकापासून यमहीन व्यथयन्ते ते या 5 श्लोकामध्ये भगवंतांनी एका विषयाची समाप्ती केली. आता भगवंताला हाच आत्मा आणि अनात्म्याचा विचार वेगळ्या पद्धतीनं सांगायचा आहे, म्हणून अनंतर्य वाचक आता शब्द वापरला. आता शब्द
आतापर्यंत तुम्ही गप्प बसले नाही, पण आता तरी म्हणजे पाठीमागचं सोडून द्या, पण नवीन विषयाला प्रारंभ करायचा. आता अर्जुना काही एक सांगेन मी, पण तू ऐक मात्र बरं का. म्हणजे भगवंताला सांगायचं आहे पाठीमागचा विषय जितका महत्त्वाचा त्यापेक्षा हा अधिक महत्त्वाचा आहे विषय. आणि आतापर्यंत भगवंतांनी पाठीमागं पण सांगितलं बघा, 3 क्रमांकाची ओवी, अर्जुना सांगेन ऐक, येत आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती असे का आधी करुणे. मग भगवंत वारंवार अर्जुनाला ऐक 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 असं म्हणतात. अर्जुनाचं लक्ष नाही का? तसं नाही हा, अर्जुनाचं लक्ष नाही असं म्हणताच येत नाही. लक्ष देणाऱ्यामध्ये अर्जुन सर्वात राजा आहे. मनी परिसने याच्या राया, ऐके बापा धनंजया. मग ऐक ऐक काय म्हणायचं? भगवंताचं प्रेम आहे. प्रेमामध्ये अर्जुना लक्ष दे बरं का माझ्या बोलण्याकडे असं म्हणायचं आहे, किंवा विषयाचं महत्त्व सांगायचं म्हणून ऐक म्हणायचं. अर्जुनाचा आळस आहे असं मात्र नाही बरं का. अर्जुनाकडे आळस नाही. गुडाकेश शब्द आहे त्याच्याकरता. ज्याने निद्रेला जिंकलेला आहे तो गुडाकेश. आळशी कसा असेल तो? जाऊ द्या. आता अर्जुना काही एक सांगेन मी, अर्जुना मी काही तुला सांगतो आहे बरं का. दुसरा विषय सांगणार, एक सांगेन म्हणजे नवीन विषय सांगणार. ऐक. काय ऐक? कोणता विषय सांगणार? जे विचार पर लोक ओळखती. या जगात 2 लोक घेता येतात आपल्याला, एक विचार पर आणि दुसरे शरीर पर. दोघाच्या पण ओव्या आलेल्या आहेत. कोणते आहे? 15व्या अध्यायामध्ये आहे बघा, येण्याची सत्कर्मे अशेष हे अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. आणि पुढे ना शरीर पराते सेविता, संसार गौरवचे ऐकता, देही जयाचे अहंता बुडवून ठेरी. ते सोडून द्या, पण शरीर पराते सेविता, शरीर हे तर सर्वात श्रेष्ठ साधन आहे. पर म्हणजे श्रेष्ठ साधन असं ज्यांनी मानलं, म्हणजे चारवाकादी असणारे किंवा त्यांच्या मताचं अनुसरण करणारे, शरीराला सगळ्यात मोठं महत्त्व देणारे, ते शरीरपर लोक आहे. आणि इथे मी जे सांगतो ते विचारपर लोक आहे. विचाराला, ज्ञानाला सर्वात मोठं स्थान ज्यांच्या जीवनामध्ये आहे. जया ज्ञाना लागी गगनगिरी ताती योगी, स्वर्गाची आडवंगी उमर डोणी. असं जे ज्ञानाकरता प्रयत्न करतात असे विचारपर लोक ओळखती. विचार सर्वात श्रेष्ठ परिणाम स्थान आहे ज्यांचं राहण्याचं, असे जे लोक ओळखतात हे लोक कमी असतात. जगामध्ये शरीरपर असणारे लोक भरपूर असतात, पण विचार करणारे लोक मात्र दुर्मिळ असतात. मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कष्टिन्माम व्यक्ती तत्वतः, असं भगवंताला म्हणावं लागतं. आणि त्यांच्या बाबतीमध्ये भगवंताला असंही म्हणावं लागतं, ये र बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. ये र बहुत जोडती असं म्हणावं लागतं भगवंताला. परंतु त्या महात्म्याच्या संबंधाने तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आहे. तो महात्मा दुर्लभ आहे. आणि दुर्लभ असणारा महात्मा भगवंताला देखील अनेक जन्मानंतर मिळतो बरं का. आम्हाही वाडे कोड्या खंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. म्हणजे अनेक जन्माची भगवंताची भूक आहे ना. असे जे विचार पर लोक ओळखती, विचार हे सर्वात श्रेष्ठ स्थान आहे असं विचार करणारे, ज्ञानाला जाणारे जे मनुष्य असतात, ओळखती ते जाणतात, तो विचार मी तुला सांगणार आहे. मग विचार करणारे जे मनुष्य असतात काय ओळखतात, या ओळीला प्रश्न विचारायचा. जे विचार पर लोक ओळखती, पण काय ओळखती? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती हे ओळखती, असा अर्थ घ्यायचा. किंवा दुसरा एक पाठ आहे बघा, तत्वज्ञ संत स्वीकारिती. दोन्ही पण पाठ आपण घेऊ शकतो. सततचा पण अर्थ सांगता येईल आपल्याला, अर्थात ज्ञानोबा यांच्या गुरुजनांच्या कृपेने. या उपाधी माझी गुप्त, गुप्त स्पष्ट रूपाने न दिसणारा, थोडक्यामध्ये इंद्रियांना विषय न होणारा, अंतकरण वृत्तीलाही न जाणता येणारा, आणि शास्त्राच्या कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारा, असा जो असतो तो गुप्त असतो. एरवी इंद्रियाला विषय होत असेल त्याला गुप्त म्हणता येत नाही. अंतकरण वृत्ती जर त्याला साध घालत असेल, म्हणजे जाणत असेल, तरी त्याला गुप्त म्हणता येत नाही. आणि शास्त्राचं प्रमाण जर त्याला आवृत्त करू शकत असेल, जाणत असेल, तर त्याला गुप्त म्हणता येत नाही. अप्रमेय शब्द पुढे त्याच्याकरता आलेला आहे. मग इंद्रिय त्याला का जाणू शकत नाही? अव्यक्त स्वरूपाचा आहे म्हणून जाणू शकत नाही. अंतकरण का वृत्ती का जाणू शकत नाही? वृत्तीतला असणारा प्रकाश किंचितकर आहे ना, आणि तो स्वयंप्रकाश आहे म्हणून जाणू शकत नाही. आणि शास्त्राचं प्रमाण का जाणू शकत नाही? शास्त्राचं प्रामाण्य फक्त अज्ञान निवृत्ती करताच उपयुक्त आहे. अविद्येची निवृत्ती झाली की शास्त्राचं काम संपलं. शास्त्र त्याचं प्रकाशन नाही करू शकत. तैसीची आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, तिथपर्यंत त्यांचे सामर्थ्य आहे, म्हणूनही जाणू शकत नाही, म्हणून त्याला गुप्त असं म्हटलं. पण उपाधी काय भानगड आहे, म्हणजे कशाला म्हणतात उपाधी, त्या उपाधीचा थोडक्यात विचार करूया. भगवंताने 15व्या अध्यायामध्ये हा उपाधीचा विस्ताराने विचार केलेला आहे. फक्त 1-2 वया संदर्भाकरता घेतो आहे. उपाधी कशाला म्हणतात ऐका. ज्या वस्तूचं ज्ञान करून घेण्याकरता बुद्धीची सूक्ष्मता लागते,
किंवा ज्या वस्तूचं वर्णन करत असताना शब्दाचा लाग लागत नाही, त्या वस्तूचं वर्णन करायचं असेल किंवा ज्ञान संपादन करायचं असेल तर ज्याचा आधार घेतला जातो ना त्याला उपाधी असं म्हणतात. आणि ती जी उपाधी असते स्वतःचे धर्म त्याच्यावर घालत नाही. ते विचारसागरामध्ये व्याख्या आहे बघा. आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण असं म्हणतात, आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणतात. त्या उपाधीचा विचार करायचा आहे. या उपाधी माझी गुप्त असं ज्ञान करून द्यायचं. तर थोडक्यामध्ये जी सूक्ष्म वस्तू असते त्याचं ज्ञान करून घेण्याकरता कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ना त्याला उपाधी असं म्हणतात. म्हणून श्रुतीनं देखील उपाधीचा आश्रय घेतलेला आहे. नेमका आज योगायोगाने पाडवा आहे बघा. म्हणजे कालच अमावस्या झाली आणि आज प्रतिपदा आहे म्हणून ती ओवी सांगतो. पाडिव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा दावी जे तेवी औपाधिका बोली या. ज्ञानोबाराने ही ओवी घेतलेली आहे, संदर्भ घेतलेला आहे. ज्ञानोबार असं म्हणतात, एखाद्या नातवाने विचारला आजीला, आजी मला चंद्राचं दर्शन घ्यायचं का, कारण तो आमचा मामा आहे. म्हणतात ना चंद्र हा मामा आहे लहान मुलाचा, म्हणजे त्या गोष्टीमध्ये का होईना. मग चंद्राचं मला दर्शन घ्यायचं आणि आजीने विचार केला पौर्णिमा जर असते तर याला दर्शनाकरता वरती आपण घेऊन गेलो असतो घराच्या वरती, चंद्राचं दर्शन सहज झालं असतं. पण काय करावं, कालची अमावस्या झाली आणि आज पाडवा आहे. पाडवा म्हणजे प्रतिपदा. गुढीपाडवाचा असतो नाही, प्रत्येक महिन्यात येणारी प्रतिपदा पाडवाच असतो, पण तो आपण साजरा करतो नवीन वर्ष असल्यामुळे करावा. चला तर मग पाडिव्याची चंद्ररेखा आईला, त्या आजीला, त्या नातवाला चंद्राची असणारी कोर दाखवायची आहे. मग आजी त्या मुलाला घरावरती घेऊन जाते. घरावर गेल्यानंतर सांगते, तुला डोंगर दिसला का समोरचा. त्यांनी सांगितलं डोंगर दिसला मला. डोंगरावर असणार एक फार मोठं झाड दिसलं. झाडाचा बुंथा बघितला. मोठी फांदी पाहिली, त्या फांदीची उपफांदी बघितली. डहाळी पाहिली का, पाहिली. सर्वात शेवटी असणारा पानाचा एक झुपका बघितला म्हणे. आणि त्या पानाचं शेवटचं टोक आहे ना तिथे चंद्र दिसतो बघा. पाडिव्याची चंद्ररेखा. ऐका नाही, दावावया शाखा म्हणजे फांदी दाखवली. मग जर आजीला चंद्रच दाखवायचा असेल, चंद्राची कोरच दाखवायची असेल तर मग डोंगर, झाडाचा बुंथा, मोठी फांदी, लहान फांदी, डाळ्या सांगण्याची काही गरज आहे का, नाही. पण झाडाचा हा सगळा संदर्भ सांगितल्याशिवाय चंद्र दाखवता येत नाही. ते झाड आपले धर्म चंद्रावर आरोपित नाही करत, डोंगरही आपले धर्म चंद्रावर आरोपित करत नाही. ते झाड डोंगर आपण वेगळं राहून चंद्राचं ज्ञान करून देतं ना, मग जे वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणतात. हे सगळे डोंगर, झाड वगैरे सगळी झाली उपाधी, आणि चंद्र झाला आपल्याकरता उपहित, म्हणजे चंद्राचं आपल्याला ज्ञान झालं. हे उदृष्टांत सोडून द्या. तसं परमात्म्याचं ज्ञान होणं देखील फार कठीण आहे. आणि परमात्म्याचं ज्ञान होण्याकरता श्रुतीनं देखील अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेमध्ये जगत नावाच्या उपाधीची कल्पना केलेली आहे. जे पाहिजते नवीन पाहिजे, काही नेननाची जाणीजे, आद्य पुरुष म्हणजे जया ठाया ते तही उपाधीचा व थंबा, घेवनी श्रुती उभविती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. केला का नाही श्रुतीने गलबला, काही का होईना, पण नामरूपाचा वडंबा, नामरूपाला जगत असं म्हणतात. जगत नावाची उपाधीची कल्पना करून हे जगत आद्यस्थ आहे. आद्यस्थ असणारं जगत नावाची उपाधी, आद्यस्थ पदार्थाला भासण्याकरता काहीतरी अधिष्ठान असावं लागतं ना. मग ते अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान करून देण्याकरता समष्टी रूपाने जगताची उपाधी सांगावी लागते. आणि तेच ब्रह्मतत्व संकोचित झालं, अंतःकरण उपाधीला प्राप्त झालं की त्याला आत्मा असं म्हणतात. ते आत्म्याचं ज्ञान करून देण्याकरता वेष्टी रूपाने देह नावाची उपाधी स्वीकारावी लागते. मग जगतामध्ये परमात्मा गुप्त रूपाने आहे असं म्हणावं काय, किंवा देहाच्या ठिकाणी परमात्मा गुप्त आहे, दोन्हीचा अर्थ एक झाला. जगत समष्टी रूपाने उपाधी आहे आणि वेष्टी रूपाने देह उपाधी आहे. या उपाधी माझी गुप्त, या उपाधीमध्ये गुप्त रूपानं डोळ्याला न दिसणारं, अंतःकरण वृत्तीला न जाणता येणारं, त्या कक्षेमध्ये न येणारं आणि शास्त्राच्या कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारं अप्रेमीय स्वरूपाचं असणारं चैतन्य गुप्त असे. ते गुप्त आहे आणि त्याची व्यापकता सर्वगत असे. कसं गुप्त आहे बरं, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्पुरी अहर्निशी ते वस्तू गामी, या रूपाने गुप्त आहे. जसं की शरीर आपल्या सर्वांना दिसतं, शरीरामध्ये आत असणारे जे हाडं वगैरे असतात एक्सरेच्या माध्यमातून दिसू शकतात क्षकिरणाचा उपयोग केल्यानंतर, पण मी कोणाचाच कधी अनुभवाला येत नाही, म्हणजेच गुप्त रूपाने आहे. पण नाही म्हणण्याची सोय नाही. याच्यातून 2-3 गोष्टी दिसतात बरं का. गुप्त असे, या आशे पदातून सद्रूपत्व सांगितलं, चैतन्य रूपाने त्याचं ज्ञान रूपत्व सांगितलं. कारण चैतन्य हे ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे या उपाधीमध्ये गुप्त असणारं तत्व सत्स्वरूप आहे आणि चैतन्य आहे म्हणजे ज्ञानस्वरूप आहे.
जे सद्रूप असतं ते चिद्रूप असतं, जे सद आणि चिद्रूप असतं तेच आनंद स्वरूप असतं, म्हणजेच आत्मा आहे, उपाधी वेगळी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. पण कोण स्वीकारू शकतात याला? ते नाम ते चैतन्य सर्वगत असे म्हणजे सर्वव्यापक आहे, आणि सर्वगत असे या म्हणण्यातून ते ब्रह्मस्वरूप आहे. या उपाधीमध्ये जर मानलं तर मग संकुचित आहे आत्मरूपाने, आणि सर्वगत रूपाने मानलं की ते ब्रह्मरूपाने आहे. आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान व्हावं लागतं तर बोध पूर्ण होतो, एरवी बोध पूर्ण होत नाही. जर आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं तर ब्रह्माच्या विषयी असणारी परोक्षतेची भ्रांती निघून जाते, आणि ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर आपल्या ठिकाणी असणारी परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते. आपण अपरिच्छिन्न व्हावं आणि ब्रह्म आपला आत्मा ठरावा याकरता ओतप्रोत ज्ञान व्हावं लागतं. या उपाधी माझी गुप्त, माझी म्हणजे मध्यंतरी. खरं तर परमात्मा मध्ये आहे का बाहेर आहे? सगळीकडे परमात्माच आहे, पण बोलण्याची भाषा आहे की या उपाधीमध्ये गुप्त रूपाने आहे, कारण अंतःकरण असल्यामुळे त्याच्यात ते प्रतिबिंब रूपाने कळून येतं हे सांगायचं आहे. बाहेर सामान्य रूपाने आहे आणि अंतःकरणात विशेष रूपाने आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. या सगळ्या वयावर पंचदशीचं सगळं प्रकरण लागतं, तिसरं प्रकरण. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती. तत्वाला जे जाणतात त्यांना तत्वज्ञ असं म्हणतात. रसाला जाणणारे ते रसज्ञ असतात. ज्ञानेश्वरीमध्ये सगळे आले, रसज्ञ आणि जेवणारे ज्ञानोबा त्यांना पण घेतात, आणि तत्वाला जे जाणतात त्यांना तत्वज्ञ असं म्हणतात. तत्व कशाला म्हणतात? खरं तर असं आहे, तत् हे सर्वनाम आहे. तत् हे सर्वनाम आहे, पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. अविनाशी तू तत् विद्धी. तत् हे सर्वनाम आहे आणि सर्व ब्रह्म आहे, आणि त्या ब्रह्माचा जो भाव असतो त्याला तत्व असं म्हणतात. म्हणजे भावरूपाने असणारं ब्रह्म, त्या ब्रह्माला जे आत्मत्वाने जाणतात त्यांना म्हणायचं तत्वज्ञ. असे तत्वज्ञ सतत स्वीकारिती, त्या चैतन्याला नेहमी स्वीकारतात आत्मत्वाने. आणि नेहमी स्वीकारतात म्हणजे जागृतीमध्ये स्वीकारतात, सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वीकारतात, आणि त्यानंतर सुषुप्ती अवस्थेमध्ये पण स्वीकारतात, समाधी अवस्थेमध्ये स्वीकारतात. असं सतत शब्द जर लावला तर तिन्ही अवस्थेमध्ये चैतन्य रूपाची अनुभूती घेतात, म्हणून सतत शब्दही लागू शकतो. आणि संत जर शब्द घेतला तर मग तत्वज्ञ हे संताचं विशेषण होईल. म्हणजे तत्वाला जाणणारे जे संत असतात, तत्वज्ञ संत स्वीकारिती. कशाला स्वीकारतात? या उपाधीमध्ये गुप्त असणारं जे सर्वगत चैतन्य त्याला स्वीकारतात. म्हणून संतांची दृष्टी देहावर जात नाही. ज्यांची दृष्टी देहावर जात नाही त्यांची दृष्टी धर्मावर जाईल का? अजिबात जाणार नाही. संप्रदायावर जाईल का? अजिबात जाणार नाही. त्यांची दृष्टी वर्ण आणि आश्रम परंपरेवर जाणार का? अजिबात जाणार नाही. कारण हा सगळा उपाधीचा भाग आहे, त्याला ते सोडतात आणि चैतन्याला स्वीकार करतात. म्हणून संतांकडे भेद नसतो. हे असो संताप कैसा चंद्र नस्मरे जैसा, भूती भेदनेन ती तैसा ज्ञानी येते. म्हणून ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता ते कसं स्वीकारतात? उपाधी वेगळी आणि उपाधीमध्ये असणारं चैतन्य वेगळत्वाने ते कसं जाणतात याकरता ज्ञानोबारांची कृपा 4 प्रकारचे आपल्यासमोर दृष्टांत देतात. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी समजण्याकरता का सुलभ आहे माहिती आहे का? एखादा कठीण जरी विषय आला तर हे ज्ञानोबारांची असणारी कृपाळुता आणि उदारता आहे. हे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ही उदारता आहे, आणि ते तुम्हाला समजावं याकरता पुढे दिलेली दृष्टांत म्हणजे कृपाळुता आहे. ही ज्ञानोबारांची आहे बरं का कृपा खरं. म्हणजे दृष्टांत जरी समजला आपल्याला तर सहज आपल्या बुद्धीवर हा भाव आरूढ व्हावा. येणं केनं प्रकारेनं काही का घडा ना, फक्त आपला ज्ञान प्राप्त व्हावं. भले उपाधीची भाषा न कळो, चैतन्य आपल्याला न कळो, सर्वगताचे काय लक्षण आहे ते न कळो, तत्वाला आपण जाणू किंवा न जाणू, पण असं स्वरूप आहे असं जरी जाणलं तरी पण बरंचसं काम आपलं होऊ शकतं. ज्ञानोबाऱ्या दृष्टांत देतात. आता 4 प्रकारची दृष्टांत, कदाचित 4 प्रकारचे अधिकारी ज्ञानोबारांच्या समोर तिथे असतील बरं का नेवाशामध्ये. म्हणजे निसर्गशास्त्राचा अभ्यास करणारा पहिला अधिकारी असेल, नंतर बहुतेक सोनार असेल, नंतर जाणीवेच्या आईने माता भगिनी असतील, आणि शेतकरी असेल सर्वात शेवटी बरं का. सर्वांच्या करता उदाहरण आहे बघा. सलिली पै जैसे एक हो निमिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. या सगळ्या ठिकाणी उपाधीपासून असणारं चैतन्य वेगळं कसं आहे हे सांगण्याकरता उदाहरण दिलेले आहे. बघा बरं का. पहिल्या ओवीमध्ये तत्वज्ञ घ्यायचा म्हणजे 3 भाव आहे. पहिला भाव आहे उपाधी, दुसरा भाव आहे चैतन्य, आणि त्याला स्वीकारणारी तत्वज्ञ संत. आता हे प्रत्येक दृष्टांतामध्ये आपल्याला घटवता येतं. म्हणजे बघा, सलिली पै जैसे उपाधी आहे 2 प्रकारची. त्याच्यानंतर एक होणी मिळाली असे निवडणारा राजहंस आहे, पण साधन काय आहे? साधन 9व्या अध्यायात घ्यायचं. चांचुचेने सांडसे.
असं ते घ्यायचं साधन. चला, सलिल म्हणजे पाणी आणि पय नाम दूध. आता ओवी अशी आहे, सलिली पय जैसे, पई सलील ऐसे असं उदाहरण नाही. पई सलील असतं तर मग दुधात पाणी असं म्हटलं असतं आपण, पण सलिली पय असल्यामुळे दुधात पाणी नाही, पाण्यातच दूध आहे. दुधात पाणी टाकण्याची गरज नाही, पाण्यातच दूध टाकायचं. का? राजहंसाची परीक्षा घ्यायची म्हणून. बघा ना, उदाहरण तसं आहे. सैली पय जैसे, सलील म्हणजे काय? पाणी आणि पय नाम दूध. पाण्यात दूध टाकलेलं आहे, दुधात पाणी नाही. का? ते आपण टाकतच असतो म्हणून. इथं मात्र पाण्यात दूध घेतलेलं आहे. म्हणजे भाव बघा बरं का, तसं ज्ञानोबरायचा भाव घ्या. सलिली पय जैसे एक होणी मिनाले असे. इतकं बेमालूम ते एक होतं ना, कळत नाही खरं तर. त्याच्याकरता ते मशीन लागतं. त्याला काय म्हणतात बघा, ते दुधाचं असणारं, आणि तो तर इंग्रजी शब्द झाला हो. त्यात असणारं काय, दुधाचा घट्टपणा वगैरे काय कळणार, फॅट म्हणतात त्याला. हां, नाही डिग्री पण इंग्रजीत झाला. जाऊ द्या, पुढच्या वेळेस सांगा नंतर. मला आठवेना म्हणून तुम्हाला विचारलं. काय असेल ते असेल. चला. सलिली पय जैसे, त्या पाण्यामध्ये असणारं दूध टाकल्यानंतर एक होणी मिळाले असे. मिळले म्हणजे मिसळलं, एकत्रित होऊन ते मिसळलेलं असतं. परंतु निवडून राजहंसे वेगळे की जे राजहंस नावाचा पक्षी, काय सामर्थ्य असेल त्याच्याकडे, भगवंताने प्रदान केलेलं सामर्थ्य असेल, ते एकत्र असणारं दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण त्याच्या समोर ठेवल्याबरोबर ज्ञानोबा सगळ्या पक्षाचा उपयोग करतात. सगळ्या पक्षाचा सिद्धांत सांगण्याकरता ते एकत्र मिश्रण ठेवल्याबरोबर त्या राजहंसाने त्या मिश्रणात चोच टाकल्याबरोबर चांचुचेने सांडसे, ते सांडशी जे असतं त्याला पकड म्हणतात बघा. मराठवाड्यामध्ये आहे अजून सांडशी म्हणतात त्याला. असे पकड धरायची असते. त्याला 2 भाग असतात आणि याची चोच म्हणजे काय, सांडशीच आहे. जसं चहा तो उतरवण्याकरता सांडशीचा उपयोग करतात की नाही, तसं याची असणारी राजहंसाची चोच म्हणजे सांडशी आहे. चांचुचेने सांडसे या 2 भागाने काय खांडी जे म्हणजे वेगळं करावं. पय पाणी राजहंसे, दूध वेगळं आणि पाणी वेगळं करावं. कशाने? त्या चोचीनं. असं म्हणतात त्याने तो चोच टाकल्याबरोबर दुधाचा भाग आपोआप वेगळा होतो आणि पाणी आपोआप वेगळं होतं असं म्हणतात बरं का. आता आपण तो राजहंस बघितलाच नाही ना, त्यामुळे आपल्याला एवढं काही माहिती नाही, पण असं सांगतात की त्याच्याकडे क्रिया असते. आता हा राजहंस निसर्गातला आहे, पण इथं आत्मानात्म विचार करणारा राजहंस मात्र वेगळा आहे. तो काय करतो? अनात्मवर्ग निरसांडोनी आत्मरसाचे क्षर चरताते जे सविचार राजहंस, विचार करणारे, विचार परलोक ओळखती असा विचार करणारे जे राजहंस असतात, अनात्मवर्ग निर, आत्म्याला सोडून असणारा जो अनात्म समूह आहे हेच पाणी आहे, आणि त्या पाण्याला दूर टाकून आत्मरसाचे क्षीर, आनंद स्वरूप असणारा जो आत्मा तेच आहे दूध, त्या दुधाला वेगळे करतात. कोण? पण हे विचार करणारे राजहंस ते असतात. याकरता पहिलं उदाहरण सांगितलं, निवडून राजहंसे वेगळे की जे त्यांना ते पृथक पृथक रूपाने जाणतात, याला विवेक असं म्हणतात. आणि विवेकामध्ये एकत्रित झालेल्या 2 गोष्टी त्या वेगळ्याच करायच्या असतात, त्यालाच विवेक असं म्हणतात. मनुष्य व्यवहारामध्ये हा फार विवेकी आहे बरं का, फार विवेकी. का? काहीच विवेक नाही कळत, पण तरी देखील त्याचा बहुमान करण्याकरता विवेकी म्हणतात. तसला परमार्थातला विवेकी नाही. जो संसाराला वेगळं जाणतो आणि परमात्म्याला वेगळा जाणतो तो खरा विवेक संपन्न असणारा तो विवेकी. दुसरं उदाहरण की अग्निमुखे की डाळ तोडून या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. इथला बुद्धिमंत सोनार घ्यायचा. तो काय करतो? कालच विषय सांगितला बहुतेक आपण. ते सोन्याची परीक्षा करण्याकरता 4 परीक्षेमधून सोन्याला जावं लागतं. एक, सोन्याला त्या कसोटीच्या दगडावर घासतात, कस लावून बघतात. त्या परीक्षेमध्ये काही नाही कळालं, सोन्याला असं ठोकतात, ताडण करतात. तिसरी परीक्षा त्याच्यावर आम्ल परीक्षण करतात. आम्ल म्हणजे ॲसिड इंग्रजीमध्ये. तर ते आम्ल परीक्षण केल्यानंतर त्याला कलंक लागत नाही, सोन्याला डाग पडत नाही असं म्हणतात. ती तिसरी परीक्षा. आणि या तिन्ही परीक्षेमध्ये संशय जर निर्माण झाला तर मग शेवटी सोन्याला अग्नीत टाकावं लागतं. अग्निमुखे की डाळ तोडून या. मग चोखाळ निवडीती केवळ बुद्धिमंत. ओवी ते आपल्या नवीन ज्ञानेश्वरीमध्ये सगळे असेल बघा, तिथं स्वल्पविराम वगैरे. मग असं इथं असेल स्वल्पविराम, अग्निमुखे की डाळ तोडून या, चोखाळ निवडीती केवळ बुद्धिमंत, असं बहुतेक स्वल्पविराम असतील तिथं. तिथपर्यंत थांबायचं. म्हणजे आता नाही खून करायची ती, पण अर्था करता. अग्निमुखे की डाळ, ते अग्नीच्या मुखाने सोन्यामध्ये असणारा जो हिनकस भाग आहे, की डाळ म्हणजे हिनकस भाग, त्याच्याशिवाय अलंकार तयार होत नाही म्हणतात. आणि जास्त हिनकस भाग असेल तर तो तोडावा लागतो सोन्याची शुद्धता बघण्याकरता. मग किडाळ तोडून या, त्याला दूर करून चोखाळ
म्हणजे शुद्ध असणारं सोनं निवडिती, त्याला वेगळं रूपाने जाणतात. पण कोण? केवळ बुद्धिमंत. हे सामान्य पुरुषाला नाही कळू शकत. त्याच्याकरता तो सोनाराचा असावा लागतो. आपल्याला पितळ आणि सोनं सारखं दिसतं, नाही कळू शकत आपल्याला. ती दृष्टी नसते ना आपल्याला, ती दृष्टी नसते आपल्याला. आपण रसज्ञानी जेवणारे आहे ते आपण जाणू शकतो. पण ते सोन्याची दृष्टी असण्याकरता सोनारा असावा लागतो ना. रत्नपारखी याच्या गावी गंडकी काय करावी, काश्मीरीनं करावी मिढेगण तेथे, असं असल्यामुळं ते जाईल तर त्या ठिकाणी फक्त तो कसोटीचा दगड सरता होऊ शकतो. ते सोनार बरोबर निवडतात. हे शुद्ध सोने कसोटी लावल्याबरोबर बघतात. ते लावल्याबरोबर तुकोबारांच्या चरित्रामध्ये आहे बघा, एका व्यक्तीने त्यांना फसवलं आणि ती सोन्याची कडी म्हणून पितळाची कडी दिली. आणि ते घरी आल्यानंतर सोनाराला सांगितलं, घ्या म्हणे तुमचं सगळं असणारं कर्ज. त्यांनी कस लावून बघितला, पितळ उघडं पडलं. म्हणा आहे आमचं पितळ उघडं करू नका, आहे का नाही. म्हणजे पितळ उघडं पडलं त्यामधून. ते सोन्याचा मुलामा दिलेला घासल्यानंतर लगेच लक्षात येतं. पण बुद्धिमंत असणारे जाणकार सोनकार जे असतात ते मात्र अग्निमुखातून यांना वेगळं करतात. आता इथला विवेकी सोनार कोणता घ्यायचा, तर ते याच्यामध्ये आहे बघा 13व्या अध्यायामध्ये. कोणी एक सोवटा विचाराचा आगिठा आत्मानात्मकिटा फुटे देवोनी 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे. 36 तत्वाने रचित असणारं हे शरीर हाच कोण आहे, एक कीट आहे, किडाळ. आणि याला विचाराच्या अग्नीमध्ये टाकून निवडिती शुद्ध आपण पे. शुद्ध असणारं मी त्याला वेगळं करतात. हा सोनार विचारी आहे 13व्या अध्यायातला. हा सोनार फक्त सोनार आहे. हा विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसं होय पांचका जया परी. विदळ बहु चोखा, सोनं फार शुद्ध आहे, पण त्याच्यात जर दुसरा हिनकस धातू आला की त्याची किंमत कमी होते. संगतीवर फार मोठं असतं. सोन्याची किंमत फार मोठी आहे, पण संगती दुर्जनाची घडले की कसं होय पांचका जया परी. त्याचा 5 रुपयाचा कस होतो. 15.5च्या दराचं सोनं पण 5 रुपयाच्या दराला येतं. आणि मग त्याच्याकरता ते निवडावं लागतं. अग्निमुखी की डाळ तोडून या चोखाळ निवडी ते केवळ बुद्धिमंत. 2 दृष्टांत झाले विवेक सांगण्याकरता. 3रं उदाहरण. ना तरी अथवा जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. निर्वाणी म्हणजे शेवटी, पण कोणत्या शेवटी? मंथन करण्याच्या शेवटी. ती मंथन क्रिया, ती मंथन क्रिया सध्याला राहिली नाही आता. ते सगळे मंथन क्रिया कंपनीने घेऊन टाकली. सगळं आयतं मिळतं ना आता. एवढे कष्ट करण्याची कोणाची तयारी नाही. पूर्वीच्या काळी ते आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यांचा व्यायाम घडावा अशीच कामं सर्वांना दिली होती सगळी. म्हणजे स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं याकरता विहिरीवर जाऊन पाणी आणायचं. आता ते काम पुरुषांकडे आहे. गावाकडे सुद्धा ते पाणी शेंदून आणायचं. नंतर ते सारून वगैरे घ्यायचं, स्वयंपाक करायचा. पूर्वीच्या काळामध्ये ते धान्यसुद्धा घरच्या घरीच त्याचं पीठ तयार करायचं जात्यावर. का? स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून. पूर्वीच्या काळातल्या स्त्रियांचं आरोग्य बघा तुम्ही. त्यांना कधी असे मणके वगैरे काहीच त्रास नव्हता. का? योजनाच आपल्या ऋषींनी अशी केली होती की हे काम स्त्रियांनी करायचं, बाकीचे काम पुरुषांनी करायचं. त्यातलं एक काम होतं दधी मंथन करायचं, दह्याचं मंथन करायचं. पण ते करत असताना जाणीवेच्या आयनी, जाणीव म्हणजे बुद्धी ज्ञान आणि आयनी म्हणजे चातुर्य. ते दह्याचं मंथन करण्याच्या अगोदर दही तयार करावं लागतं. दुधाचं मंथन नाही करता येत, पण दह्याला विरजण लावावं लागतं. थंडगार दुधाला विरजण लागत नाही. अतिउष्ण दूध असेल तर विरजण लागत नाही. दुधाचं फक्त पाणी तयार होतं. मग त्याच्याकरता कोमट दूध असावं लागतं. बोरचं पाणी कसं असतं सकाळी सकाळी, तितकं कोमट दूध असावं लागतं. त्या कोमट दुधामध्ये विरजण टाकल्यानंतर विरजण याची निसंगे दुधाची आटे जो लागे. ज्ञानोबाला चिंतन करताना विरजणाची संगती प्राप्त झाली की दुधाची आटणी होते, त्याचं दही तयार होतं. ते हिवाळ्यात त्याला जास्त वेळ लागतो आणि उन्हाळ्यात लवकर तयार होतं. उन्हाळ्यात 12 तासात, हिवाळ्यामध्ये 24 तासही लागू शकतात. थंडीमुळे प्रक्रिया मंद चालते ना त्यामुळे. आणि मग ते दही तयार झालं, पण ते दही पुन्हा चांगलं असावं. म्हणजे अगदी साईचं दही असावं बघा, बदामी रंगाचं. आणि मग त्याचं काय लोणी तयार होतं. ऐका आता वर्णन फक्त अनुभवाची जोगे नवे बोला जोग्या. हे अनुभवण्यासारखं आहे. आणि मग त्या दह्याचं मंथन करत असताना त्या माता माऊलींनी सकाळी उठावं. पहिलं काम दह्याचं मंथन करत असताना तो डेरा ठेवायचा, त्याकरता तो दोर बांधायचा, मोठा रवी घ्यायचा. रवी मंथन करणारा तो रवी घ्यायचा. आणि मग मंथन करत असताना मंथन केल्यानंतर कधी कधी ते लोणीवरती येत नाही, कधी थंड पाणी टाकावं लागतं. नवणी शिळवणी हे पण पाणी टाकावं लागतं आई गवळणीमध्ये. आणि मग सर्वात शेवटी नवनीत निर्वाणी ते असणारं जे लोणी आहे ना, मंथन क्रिया सगळी झाल्यानंतर शेवटी लोणी, शेवटी सरते शेवटी. लगेच असं 2-4 रवी फिरवले म्हणजे तयार होतं असं नाही.
ज्ञानोबा ते सांगतात ना, जाणीवेच्या आयनी बुद्धीच्या चातुर्याने दधी कडसणी करता, ज्ञानाच्या कौशल्याने जर दह्याचं कडसणी मंथर जर आपण केलं, मग ज्ञान शब्द का वापरला? न जाणो जर पूर्वीचा अनुभव नसेल तर दह्याचं मंथन होणार नाही, माठाला ताडा जाईल, माठाला गेला ताडा असं होईल. म्हणून जाणीवेच्या आईनी शब्द वापरला. ज्ञानाच्या चातुर्याने ते दह्याचं कडसणी मंथन करावं लागतं आणि मग ते घुसळण केल्यानंतर मग नंतर नवनीत निर्वाणी दिशे जैसे, ज्याप्रमाणे सर्वात शेवटी मग ते लोणी दिसतं, मग ते लोणी घ्यायचं. ते लोणी पुष्कळ दिवस टिकावं असं वाटत असेल तर ते लोणी पुन्हा ताकातच ठेवावं लागतं. जर वेगळं ठेवलं त्याचा आंबट वास येण्याची शक्यता असते. ताकात ठेवावं लागतं, पण ताकात ठेवलेलं लोणी मात्र ताकाशी एकरूप होत नाही. मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे, तरी ते तेने पणीशी न शिंपे, ते लिप्तपणाने मात्र त्याच्याशी एकरूप होत नाही, ते मात्र अलिप्त असतं. पद्मपत्र मीमांसा याप्रमाणे. मग मात्र का बरं? ते वेगळं झालेलं आहे आता. आणि मग त्याला पुन्हा मंद अग्नीवर त्याला कडसणी, त्याला कड द्यावा लागतो मंद याच्यावर. जर जास्त अग्नी लावला तर जळण्याची शक्यता असते, करपट वास येतो. आणि मग चांगलं तूप तयार झालं की त्याला खाली जे गावाकडच्या भाषेमध्ये त्याला खरडण असं म्हणतात, ते फार गोड असतं बरं का, थोडं आंबूस असतं पण चविष्ट असतं. मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे, मग सर्वात शेवटी असणारं ते नवनीत लोणी ज्याप्रमाणे शेवटी दिसतं. विवेक करणारी माता भगिनी आहे, ज्याचं विवेक करायचं ते दही, त्याच्यातून लोणी आणि असार असणारं ताक बाजूला काढलं. आता शेतकरी असेल ते म्हणे आमच्याकरता काहीच नाही का योजना आहे ना, की भूसभी एकवट उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. शेतीचा हंगाम चालूच आहे आता बघा, गावाकडे ज्वारीची सोंगणी चालू आहे. हे सगळं बरोबर आलं आज आपल्याला. पाडीव्याची चंद्ररेखा, नंतर हे भूसभी एकवट, ते धान्याची सोंगणी केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन अंश असतात. एक सार स्वरूप असणारं धान्य आणि त्या धान्यावर जे आवरण असतं त्याला आपण फलकट असं म्हणतो. जोपर्यंत धान्य त्या फुलकटामध्ये आहे तोपर्यंत धान्याचं संरक्षण असतं. तुम्ही बघा, जर तुम्ही वेगळे शेंगदाणे ठेवले तर त्यातलं असणारं तेल नष्ट होण्याची शक्यता असते किंवा त्याचा वास बदलतो. पण जर ते शेंगदाणे शेंगासही ठेवले तर ते बरेच दिवस टिकतात. त्याचं ते संरक्षण कवच असतं वरचं, आणि त्याची चव पण वेगळी असते. नुसते शेंगदाणे खाणं वेगळं आणि ताज्या शेंगा फोडून शेंगदाणे खाणं ते आणखीन वेगळं. खाऊन बघायचे की भूस बी एकवट, त्या धान्यामध्ये भुसाही आहे आणि बी धान्य पण आहे, एकवट ते एकत्रित झालेले आहे. मग काय करावं? उपनिता, ओफनला असता, ओपनिता शब्द आहे, ओफनला असता, पण त्याच्याकरता वारं असावं लागतं. हाय ते आहे ना ओवी नव्या अध्यायामध्ये, वार याची आधारसा पडिनाला कोंडा का नोरेची जायसा, आणि कणाचा आपैसा राशिवा जोडे. राशिवा म्हणजे रास दिसते बघा, आणि रास दिसली की शेतकरी खूप आनंदित होतो. हे आनंद बघायचा शेतकऱ्याकडे त्या शरद पौर्णिमेच्या कालामध्ये. उपनिता राहे घनवट, किंवा आताही बघू शकता उपनला असता. घनवट म्हणजे अगदी वजनदार असणारं धान्य राहे, ते खाली राहतं. आणि मग वाऱ्याच्या माध्यमातून उडे ते फलकट, जे जे उडून जाताना ते फलकट असतं. जाणू आले हे आपल्याला कळून येतं. याचा अर्थ विचाराच्या माध्यमातून जे अवशिष्ट राहतं, ज्याच्यासमोर विचार करता येत नाही, ते सार आहे. आणि जे विचाराच्या कक्षेमध्ये येतं ते मात्र असार आहे. याकरता विचार करणारा शेतकरी, त्याच्याजवळ असणारं भूस आणि बी याचा विवेक करायचा. सहाय्यता घेतली त्यांनी वाऱ्याची. मग कणाचा पैसा राशिवा जोडे. उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट. जे उडे ते फलकट आणि जे राहे ते घनवट. जे राहील अवशिष्ट, थोडक्यामध्ये इथं राहे म्हणजे काय माहिती आहे का? सर्वांचा बाध करायचा, नेती या पदाने, आणि ज्याचा बाध होत नाही स आत्मा बाध वर्जिता. हा पंचदशी त्या 3ऱ्या प्रकरणामध्ये हा विचार आलेला आहे बघा. यस्मिन अस्ति बोधस लोके बोधस्तत्त उपेक्षणे, असा काहीतरी श्लोक आहे. म्हणजे लोकामध्ये ज्याचं ज्याचं आपल्याला ज्ञान होतं, ज्याचं ज्याचं ज्ञान, त्या सगळ्या पदार्थांची उपेक्षा करायची. आणि ज्याचा त्याग करता येत नाही तर सगळं ब्रह्म आहे असा विचार करायचा. राहे ते राहतं, कारण का रानही त्याचं स्वरूप आहे. की भूसबी एकवट उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. या 4 दृष्टांताप्रमाणे विचारिता, जर आपण विचार केला तर विचार करणारी बुद्धी, आणि त्या बुद्धीच्या करता काही काही कसोट्या लावायच्या. काय कसोट्या लावायच्या? या सगळ्या कसोट्या लावायच्या. थोडक्यामध्ये
जे असार स्वरूपाचं आहे ते विचाराच्या कक्षेमध्ये मागं पडतं आणि सार मात्र अवशिष्ट राहतं. ते जाणण्याची एक कसोटी आपण घेऊ शकतो. ती जाणण्याची कसोटी सांगत असताना ज्ञानोबा उदाहरण देतात. कल्पना करा, प्रचंड वारा सुटला, प्रचंड वारा, आणि मग प्रचंड वारा सुटल्यानंतर त्या वाऱ्याच्या समोर जे टिकतं, वारा ज्याला हलवू शकत नाही ते आकाश असतं, आणि वाऱ्याच्या माध्यमातून जे टिकू शकत नाही, जे उडून जातं, ते काय असतं? मेघ असतात किंवा ते गगन असतात. चंड वातेही न मोडे, ते गगनाचे की पुढे, वाचोनी जरी होईल मी हुडे तरी उरेल कैसे. प्रचंड वारा वाहू लागल्यानंतर गगन जे असतं ते हालत नाही, आणि गगना वाचून जर मी हुडे मेघांचा समूह असेल तर उरेल कैसे, अर्थात तो शिल्लक राहू शकत नाही. तसं विचाराच्या माध्यमातून जे जे जाणलं जाताना, जे जाणलं जातं, जाणण्याच्या कक्षेमध्ये जे येतं तो सगळा प्रपंच असतो. विचारिता निरसले, त्याचा निराश होतो, आणि मग विचार ज्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यालाच आत्मा असं म्हणतात. त्याच्याच पुढं ती ओवी आहे, वाचोनी जरी होईल मी हुडी तरी उरील कैसे, तेवी जाणणे या जे आकळले. जाणण्याच्या माध्यमातून जे आकळल्या गेलं, आटकळीत आलं, ते जाणीवलेपणेचे उमानले. जाणण्याच्याच कसोटीमध्ये त्याचं काय झालं? मोजमाप झालं, ते ज्ञेय ठरलं. आणि जे जे ज्ञेय असतं, जाणण्याचा विषय असतं, ते जड असतं. जड असणारा प्रपंच असतो, आणि प्रपंचाचा निराश होतो विचाराच्या समोर. म्हणून विचारिता निरसले, विचाराच्या माध्यमातून ज्याचा निराश झाला, ज्याचा बाध झाला, तो प्रपंच असतो. तो प्रपंच सहजे सांडवले. का बरं? अनित्य असल्यामुळे, आसार असल्यामुळे, आणि तो ज्ञेय असल्यामुळे. पण कोणाकडून सांडवला? तत्वज्ञानी जे संत आहे त्यांच्याकडून सांडवला गेला. ते सांडवण्याकरता आहे बघा ओवी, ते म्हणजे आगे लागेल या रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पे जे. सहज सांडल्या गेले, म्हणजे प्रपंचाचा सहज त्याग झाला. यातला एक आणखीन एक भाव सांगता येईल बरं का आपल्याला. जोपर्यंत त्याग करण्याची वृत्ती राहत असेल ना, त्याग करण्याची वृत्ती, तोपर्यंत कर्तृत्व आहे. आणि जर त्याग सहज घडत असेल, सहजे सांडवले, मग खरा परमार्थ सफळ झाला. आपल्यालाही माहिती पडलं नाही पाहिजे की सहज त्याग घडला पाहिजे. म्हणजे त्यागा वाचून त्याग, मी त्याग केला हा भाव देखील नाही किंवा स्फुरण देखील नाही, कोणता अहंकाराचा स्पुंज देखील नाही. म्हणून सहजे सांडवले. ते सर्पाच्या अंगावर असणारी जी कात असते की नाही, ते सहजे सांडवले. त्याला सुद्धा माहिती नाही की आपल्या असणारी अंगावरची कात कोणत्या काटेरी फांदीला चिकटली आणि आतून कसं बाहेर आलो हे त्याला माहिती नाही. सर्पे कवच सांडिले, उभारेने वस्त्र फेडिले, असं असल्यामुळे सहजे सांडवले. प्रपंच म्हणजे पंचमहाभूताचा विस्तार, त्या प्रपंचाचा सहज त्याग होतो. आणि ज्याचा त्याग झाल्यानंतर ज्याचा त्याग करताच येत नाही ना, मग तत्वता म्हणजे खरोखर, आणि तत्व जे अवशिष्ट राहतं, ज्ञानी अंशी उरले. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्ञानी पुरुषाला हे तत्व उरतं. कोणत्या रूपाने? मी या रूपाने. मी या रूपाने ज्ञानी पुरुषाला मिळतं. तत्व वेगळं आहे, ज्ञानीपुरुष वेगळा आहे. या रूपाने तत्व शिल्लक राहत नाही. राहत असेल तर मग भेद शिल्लक राहतो. फक्त मीच ते आहे आता की ज्याचा कधीही बाध होऊ शकत नाही. ते सत्यत्वम काय आहे? सत्यत्वम बाधराहित्यम जगत बाधैक साक्षिका बाधकीम साक्षिको ब्रूहि नत्व साक्षिक इष्यते, असा पंचदशीमध्ये श्लोक आहे. म्हणजे सत्यत्व ते आहे की ज्याचा कधीच बाध होत नाही. जगताचा बाध ते बघतं. जसं की जागृती, स्वप्न, सुषुप्तीला आपण जाणतो, पण मी पण आता गेलो असं कधी होत नाही. एखादा म्हणत असेल नाही बाबा मी नाही बरं का आता, अरे मी नाही या म्हणण्यातून तो आहे हे सिद्ध होतं, आहे का नाही? आणि म्हणत असेल एखादा मी नाही, तर समजून घ्यावं लवकरात लवकर उपचार सुरू करायचे. असं कधी होऊ शकत नाही. विभ्रमाशिवाय मी नाही असं कधी घडू शकत नाही. पंचदशीकाराने सांगितलेलं आहे, स्वासत्वम तू कस्मैचित न रोचते विभ्रमम विना. भ्रम झाल्याशिवाय कोणालाही मी नाही असा भ्रम होऊ शकत नाही. मी नाही या म्हणण्यातून मी आहे सिद्ध होतं. म्हणून तत्वता तत्व उरले. खरोखर ज्ञानी पुरुषाला तत्व राहिलं. बाबा एक वाक्य सांगत असतात बघा, स्वामी महाराजांचं वाक्य, परमात्मा म्हणजे जाणल्या जातो तो परमात्मा. असा विचार केला बाबांना की ज्याचं दर्शन होतं तो परमात्मा, जाणल्या जातो तोही परमात्मा नाही, कारण तो ज्ञेय कसोटीमध्ये आला. ज्याचं दर्शन होतं तोही परमात्मा नाही, कारण तो दृश्य कसोटीत आला. मग कोणता परमात्मा? जो उरतो तो परमात्मा. म्हणून तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी, जो अवशिष्ट राहतो ना तो परमात्मा. आता तो सर्वांचा बात बघतो, पण त्याचा बात कोणी बघत नाही. आणि म्हणून
या 2 वयाचं युग माया तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी मनोनी अनित्याच्या ठाई हे कारण दिलं. मनोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष तोही देखील असे. मनोनी ज्ञानी पुरुषाला हे कळतं की ज्याचा निराश होतो तो प्रपंच आहे, प्रपंच अनित्य आहे. म्हणून अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी आस्तिक्य बुद्धी म्हणजे सत्यत्व बुद्धी. आस्तिक्य म्हणजे असणं, ही आस्तिक्य जी बुद्धी आहे ना त्यांना नसते. का बरं? कारण दोहीही निष्कर्ष देखील असे. दोन्हीच्या संबंधाने म्हणजे नित्य काय आहे तो आत्मा आहे, अनित्य काय आहे अनात्मा. या दोघांचाही निष्कर्ष निवाडा निर्णय त्यांनी जाणलेला असतो, पाहिलेला असतो. आणि म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्यांना आस्तिक्य बुद्धी कधीच नसते. या उलट अज्ञानी पुरुषाला मात्र अनित्य पदार्थाच्या ठिकाणी आस्तिक्य बुद्धी असते किंवा हे पदार्थ असावे असे वाटत असतात आणि म्हणूनच त्यांना मोह कारण होतो, दुःख कारण होतं. मग भगवान परमात्मा तुम्ही ज्याला सत असं म्हणता ते सत्ता अनुभवाला येत नाही ना. तुम्ही तर म्हणतात ना सतो विद्यते भावो ना भाव विद्यते स्वतः. त्या सत्स्वरूप परमात्म्याचा अभाव कधी नसतो म्हणजे कायम भाव असतो. मग तो अनुभवाला काय येत नाही? तर भगवंत सांगतात अनुभवाला काय येत नाही? अरे जेवढा दृश्य प्रपंच दिसतो ना त्या सगळ्या प्रपंचामध्ये त्याचीच तर व्याप्ती आहे. पुढे सांगतात अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तु तत् विद्धि येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित् कर्तुम अर्हति. हे भगवंत सांगतात हे अर्जुना येन इदं सर्वं ततं तत् अविनाशी विद्धि अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुम न कश्चित् अर्हति. अर्हति म्हणजे योग्य होणं, समर्थ होणं. येन इदं सर्वम इदं पदाला विषय होणार. त्या इदं पदामध्ये सगळं जगत येतं बघा, सगळं जगत. परमात्मा फक्त येत नाही कारण तो अनिदम रूपम आहे. मग इदं तेसी वाळले. इदम म्हणजे हे या रूपाने सर्वनामाच्या माध्यमातून सगळं जगत. इदम सर्वम हे सगळं जगत येन ततम ज्याच्याकडून व्यापल्या गेलेलं आहे. म्हणजे सगळ्या जगामध्ये जो अनुस्यूत आहे, जसं पुष्पामध्ये पुष्पमालेमध्ये दोरा अनुस्यूत असावा किंवा आपल्या गळ्यामध्ये असणारी माळ त्याच्या दोरा अनुस्यूत असावा, तसा जो परमात्मा सगळ्या जगामध्ये अनुस्यूत आहे, सर्वत्र व्याप्त आहे, असं ज्या परमात्म्याने व्यापलेलं आहे ना त्या परमात्म्याला अविनाशी विद्धि. तत् ते स्वरूप अविनाशी स्वरूपाचं आहे, त्याचा नाश कोणी करू शकत नाही. अव्ययस्य विनाशम या अविनाशी असणाऱ्या परमात्म्याचा अव्यय म्हणजे खर्च, आणि खर्च होत नाही म्हणजे कधी क्षीण होत नाही अशा परमात्म्याचा विनाश करण्याकरता कष्टित म्हणजे कधीही आणि कोणीही समर्थ नाही. हा भाव भगवंताने सांगितला. म्हणून त्याचा अभावही कधी होत नाही. देखिए सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. सारा सार विचारिता सार काय आहे असार काय आहे? सार ते असतं जे शेवटी शिल्लक राहतं विचाराच्या माध्यमातून, आणि असार जे असतं ते विचाराच्या पुढे टिकत नाही किंवा जाणण्याच्या कसोटीमध्ये येतं. असा सार आणि असाराचा विचार केल्यानंतर भ्रांती जो भ्रम आपल्याला प्राप्त होतो, जगताचा भास, ते असार आहे असं जाणावं कारण तो अनित्य स्वरूपाचा आहे. आणि सार काय आहे? जे नित्य राहणार आहे म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये राहणार आहे असं जे नित्य ते स्वभावता सार आहे. आणि सार जे असतं ते तत्वज्ञानी पुरुष घेत असतात. म्हणून सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे या माध्यमातून भ्रांती ते पाही असारता. आणि जे सार स्वभावता नित्य जाणे, स्वाभाविक जे नित्य आहे ज्याचं नित्यत्व कोणावर अवलंबून नाही, परमात्मा स्वभावतः नित्य आहे, स्वाभाविक सहज नित्य आहे असं सार जाणावं. तो परमात्मा अनुभवाला तर येत नाही, अनुभवाला येत नाही असं नाही. ज्या अर्थी जगत अनुभवाला येतं त्या जगताचं अधिष्ठान असलं पाहिजे. सुवर्णकाराचे अलंकार दिसतात, सोनं मानावंच लागतं की नाही? आपल्याला मातीचे घट दिसतात, माती मानावीच लागते. तसं जगत ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी जगताचं अधिष्ठान मानावं लागतं. याकरता पुढची ओवी हा लोकत्रयाकार तो जयाचा विस्तार तेथ नाम वर्णाकार चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केलियाही घात कदा नोहे तो अविनाशी आहे. म्हणून हा लोकत्रयाकार तीन लोकांचा असणारा आकार
म्हणजेच स्वर्ग मृत्यू पाताळ असा अर्थ घ्या, किंवा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती हा पण आकारच आहे ना 3 लोकाचा. म्हणून यात व्यष्टी आणि समष्टी रूपाने हा आकार तो जयाचा विस्तार, तो ज्या परमात्म्याचा विस्तार आहे. इथं विवर्ताचा अर्थ घ्या विस्तार शब्दाने. ह्या सगळ्या जगाचा असणारा आकार त्या परमात्म्याचा विवर्त आहे की नाही, म्हणजे त्याच्यावर भासलेला आहे म्हणून विस्तार. पण त्या परमात्म्याच्या मूळ ठिकाणी मात्र नाम नाही, वर्ण नाही, आकार नाही, चिन्ह नाही, 4 गोष्टी नाही. बघा, नाम जगताच्या ठिकाणी आहे, जगत हे नाम, वर्ण जगाचा वर्ण आपण सांगू शकतो, आकार रूपाने आहे, चिन्ह अनेक रूपाने जगताचं चिन्ह सांगू शकतो, लक्ष सांगू शकतो. पण परमात्म्याच्या ठिकाणी नाम नाही, वर्ण नाही कोणत्या प्रकारचा. 13व्या अध्यायात आहे बघा ती, नामरूप संबंध, जाती क्रिया भेद, आकार रसची प्रवाद, वस्तूशी नाही. वस्तुनाम परमात्मा, त्याला मात्र हे नामही नाही, कोणत्या प्रकारचा वर्ण म्हणजे रंगही नाही, आकार कोणत्याही प्रकारचा नाही, निर्गुण निराकार परमात्मा असल्यामुळे चिन्ह नाम लक्षण सच्चिदानंद हे त्याचं लक्षण नाही, त्याचं स्वरूप आहे. आणि अमृतानुभवाच्या भाषेमध्ये हेही नाही, कारण ते व्यावृत्ती करण्याकरता आलेलं आहे. परमात्मा जगताप्रमाणे असत नाही हे सांगण्याकरता सत आलं, जगाप्रमाणे जड नाही म्हणून चित शब्द आला, जगताप्रमाणे दुःखरूप नाही म्हणून सांगण्याकरता आनंद शब्द आला. सच्चिदानंद पदाची पोच होऊ शकत नाही. मग कसं आहे असं आहे, सांगता येत नाही. नाम वर्ण आकार चिन्ह नाही, जो सर्वदा सर्वगत, सर्वदा म्हणजे नेहमी राहणार आहे, आणि जो नेहमी राहणार असतो तो नित्य असतो, नित्य असणारा अमर असतो. सर्वगत आहे म्हणजेच व्यापक आहे, सगळ्या देशात आहे. कसा आहे पुन्हा जन्मक्षयातीत, जन्मही नाही पुढेच येणारे न जायते, आणि क्षय म्हणजे नाशही नाही, मधले सगळे विकार घ्यायचे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीते विनश्यते, याच्या अतीत आहे तो, कोणताच विकार नाही. आणि मग तया केली आहे घात कदा नोहे, कदा म्हणजे कधीही घात करण्याचा प्रसंग जरी केला तर होऊ शकत नाही. का बरं? तो एकटाच आहे म्हणून. पहिला भाव आहे, त्याच्या वाचून दुसरं कोणीच नाही ना, कोणीच नाही. संकोचित असेल म्हणजे जो सर्वदा नसेल त्याचा घात होऊ शकतो, जो सर्वगत नसेल त्याचा घात होऊ शकतो, जो जन्मक्षयातीत नसेल त्याचा घात होऊ शकतो. पण परमात्मा सर्वदा आहे, सर्वगत आहे, जन्मक्षयातीत आहे, हेच कारण घेऊ शकतो आपण हेतू म्हणून तया केली आहे घात. घात करण्याचा जरी मनात विचार आला तरी कदा नोहे, कधीच घात होऊ शकत नाही. घात करण्याकरता कमीत कमी 2 असावे लागतात. आणि परमात्म्याचं मात्र एकमेवा द्वितीय असं असल्यामुळे एकटा मनुष्य एकाचा घात नाही करू शकत. मनुष्य सोडून द्या, परमात्मा स्वरूप सांगतोय, मनुष्य करतात आत्महत्या, तो भाग सोडून द्या, कारण देहापेक्षा ते स्वतःला वेगळंच असतो ना, तो जीवात्मा करू शकतो. पण मूळ परमात्मा स्वरूप जर एकटाच असेल तर एकट्यामध्ये घात होऊ शकत नाही. म्हणून तया केली आहे घात कदा नोहे. आणि मग ज्यांचा घात होतो ते शरीर असतात, ते कसे असतात तो विचार आपण उद्या बघूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.